तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 मार्च 2022 रोजी झालेला 10वी बोर्डाचा मराठी या विषयाचा पेपर. या प्रश्नपत्रिकेची उत्तर पुस्तिका आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. येत्या दिवसांमध्ये बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तर पुस्तिका देखील या चॅनलवर अपलोड केली जाईल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघूया पहिला प्रश्न. तर विभाग 1 गद्य या तुम्हाला पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर पहिला प्रश्न होता की भरपूर दूध देणारी, तुम्हाला प्रश्न होता की कोण ते लिहा. ओके, भरपूर दूध देणारी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठीमागे उत्तरात दिलेलं होतं. कपिली दूधही भरपूर द्यायची. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं आहे की कपिली गावरान गाय. ओके, त्याच्यातला दुसरा सब क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेला होता की जवळपास 5.5 फूट उंचीची. तर ह्या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला उत्तरात दिलेलं आहे. तर जवळपास 5.5 फूट उंचीची माझी आजी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं की लेखकाची आजी 5.5 फूट उंचीची होती. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आजी असं लिहायचं होतं. ओके, त्याच्यातला दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला होता की लेखकाच्या आजी धार काढायला निघायच्या. तर हा प्रश्न असा होता की चूक की बरोबर ते तुम्हाला ओळखायचं होतं. दिलेलं विधान हे चूक की बरोबर आहे ते तुम्हाला ओळखायचं होतं. तर त्याच्यातला पहिला सब क्वेश्चन होता की लेखकाची आजी धार काढायला निघायची. तर हे विधान तुमचं चूक आहे. उत्तरात दिलेलं आहे की आमचे वडील किंवा काका धार काढायला निघायचे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं चूक असं आहे. त्याच्यातला दुसरा सब क्वेश्चन आहे की लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती. तर हे विधान बरोबर आहे. तुम्हाला उत्तराच्या दुसऱ्या पॅसेजमध्ये पहिलीच ओळ आहे की आमच्या घरी एक गावरान गाय होती. ओके, त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे की स्वमत तुम्हाला लिहायचं होतं. आजीचं वर्णन प्रस्तुत उत्तरात जे आलेलं आहे ते तुम्हाला लिहायचं होतं. अगदी सोपा असा क्वेश्चन होता हा. 3 मार्कासाठी विचारण्यात आलेला होता. जर तुमचं हस्ताक्षर सुंदर असेल, योग्य भाषा तुम्ही उत्तरात वापरली असेल तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क ह्या प्रश्नाला मिळू शकतात. तर दुसरा प्रश्न होता आ, प्रश्न क्रमांक 1 त्याच्यात आ विचारण्यात आलेला होता. त्याच्यातला पहिला होता की नावे लिहा. ओके, तर नाव तुम्हाला लिहायचं होतं की त्याच्यात पहिला होता की गर्दीनं फुललेलं स्टेशन. तर ह्या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला उत्तरात पाठीमागे देण्यात आलेलं आहे. तर लखनौ स्टेशन गर्दीनं फुललेलं. ओके, सो लखनौ स्टेशन हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट होतं की अरुणिमाचं गाव. तर अरुणिमाचं गाव हे आंबेडकर नगर होतं. आंबेडकर नगर हे अरुणिमाचे गाव होते. त्याच्यातला तुम्हाला दुसरा सब क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे की कारणे लिहा. ओके, त्याच्यात पहिला होता की अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते. कारण. तर ह्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला उत्तरात देण्यात आलेलं आहे. तर नोकरीसाठी केलेला अर्ज त्यातील फॉर्ममध्ये तिची जन्मतारीख चुकलेली होती. हा घोळ निस्तारण्यासाठी तिला दिल्लीला जाणे भाग होते. ओके, ह्या प्रश्नाचं उत्तर होतं की अरुणिमाने जो नोकरीसाठी अर्ज केला होता त्या अर्जातील फॉर्ममध्ये तिची जन्मतारीख चुकलेली होती आणि हा घोळ निस्तारण्यासाठी तिला दिल्लीला जाणे भाग होते. हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला होता की अरुणिमाने CIF मध्ये नोकरीसाठी अर्ज केला. तर अरुणिमाने CIF मध्ये नोकरीसाठी अर्ज केलेला का होता हे तुम्हाला ह्या प्रश्नात लिहायचं होतं. तर ह्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला उत्तरात दिलेलं होतं. ती खेळाशी जोडलेली राहावी आणि भाईसाहेबांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानून तिने CIF मध्ये नोकरीसाठी अर्ज केला. ओके, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर नेक्स्ट तुम्हाला स्वमत विचारलेलं होतं. 3 मार्कासाठी हे स्वमत होतं की प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे मत काय. तर उतारा वाचल्यानंतर असं लक्षात येतं की अरुणिमा ही राष्ट्रीय खेळाडू म्हणून सुप्रसिद्ध होती. अचानक आलेल्या अपंगत्वामुळे तिचे आयुष्य बदलून गेले. परंतु ह्या प्रसंगी ती खचून न जाता ती पेटून उठली आणि आपले ध्येय तिने साकार केले. अशीच अरुणिमा प्रत्येकामध्ये असते, फक्त ती ओळखण्याची गरज असते. ते ओळखण्यासाठी फक्त केवळ एका क्षणाची गरज असते. तो क्षण असतो आपले ध्येय ओळखण्याचा. एकदा की आपल्याला आपले ध्येय समजले की ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपोआपच मार्ग निर्माण होत जातो. ओके, तर असं तुम्हाला स्वमत मांडायचं होतं तुमच्या शब्दात. जर योग्य भाषा आणि हस्ताक्षर सुंदर असेल तर 3 मार्क ह्या प्रश्नाला देखील तुम्हाला मिळू शकतात. ओके, तर ई तुम्हाला विचारण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक 1 मध्ये ई. तर अपठित गद्य या उत्तरावर तुम्हाला प्रश्न होता. तर आकृती पूर्ण करा हा प्रश्न होता. सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना. तर उत्तराच्या पहिल्याच लाईनीमध्ये तुम्हाला याचं उत्तर दिलेलं होतं. प्रेम, सहभावना, आपुलकी आणि स्नेहशीलता. ओके, तुम्हाला हे 4 शब्द या आकृतीत बसवायचे होते आणि 2 मार्कासाठी अगदी सोपा असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. सो नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की चौकटी पूर्ण करा. चौकटी होत्या सूचनांकडून अपेक्षित असलेले. तर पहिल्याच ओळीत तुम्हाला याचं उत्तर दिलेलं आहे. सूचनांकडून सौजन्य हे अपेक्षित असते. ओके, तर नेक्स्ट होतं की सौजन्यातून व्यक्त होणारे. तर याचं उत्तर शेवटच्या ओळीत तुम्हाला दिलेलं आहे. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते. ओके, तर प्रेम हा शब्द या चौकटीत तुम्हाला भरायचा होता.
तर नेक्स्ट होतं विभाग 2 म्हणजेच प्रश्न क्रमांक 2. यात पहिला प्रश्न होता की चौकटी पूर्ण करा. तर तुम्हाला मागे कविता दिलेली आहे, कवितेचं वाचन करून तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे होते. तर आकाशाशी झेप घेरे जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ही कविता तुम्हाला दिलेली होती. तर पहिला प्रश्न होता कष्टाने मिळणारे. जर तुम्ही कविता नीट वाचली असेल तर कष्टाने मिळणारे फळ, तर फळ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. घामातून फुलणारे मोती, तर ह्या दोघी प्रश्नांचं उत्तर तुम्हाला पाठीमागे कवितेत दिलेलं आहे. कष्टाविना फळ ना मिळते आणि घामातून मोती फुलले. सो पुढचा प्रश्न तुम्हाला होता की योग्य पर्याय निवडून वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं होतं. फक्त पर्याय तुम्हाला उत्तर पुस्तिकेत लिहायचा नव्हता, वाक्य तुम्हाला पूर्ण लिहायचं होतं. तर पहिला प्रश्न होता सुख लोलूप झाली काया, म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते. हे या प्रश्नाचं उत्तर होतं. ई हा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर दुसरा होता की पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर ई आहे. ओके. त्याच्यानंतर सरळ अर्थ लिहिण्यासाठी तुम्हाला कवितेतल्या 2 ओळी दिलेल्या होत्या. तर ह्या ओळीतील सरळ अर्थ तुम्हाला मांडायचा होता. तर पुढचा प्रश्न होता की काव्य सौंदर्य तुम्हाला लिहायचं होतं. 2 ओळी कवितेतल्या दिलेल्या होत्या. आकाशाशी झेप घेरे सोडी सोन्याचा पिंजरा. तर ह्या ओळीतले अर्थ सौंदर्य तुम्हाला व्यक्त करायचं होतं. तर हा देखील प्रश्न 2 मार्कासाठी अत्यंत सोपा असा प्रश्न होता. त्याच्यानंतर आ प्रश्न दिलेला आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे एका कवितेसंबंधित तुम्हाला कृती सॉल्व्ह करायची आहे. तर त्याच्यात 2 कविता दिलेल्या होत्या, आश्वासक चित्र आणि वस्तू. तर ह्या कवितेचे कवी तुम्हाला लिहायचे होते. तर आश्वासक चित्र ह्या कवितेचे कवयित्री आहेत नीरजा आणि वस्तू या कवितेचे कवी आहेत भा धामनसकर. त्याच्यानंतर कवितेचा विषय तुम्हाला मांडायचा होता. तर पहिल्या कवितेचा विषय आहे की आधुनिक जगातील स्त्री पुरुष समानतेबाबत. ओके. आणि वस्तू या कवितेचा विषय आहे की वस्तूंनाही भावना असतात, त्यांच्याशी प्रेमाने वागावे. ओके. त्याच्यानंतर 2 शब्द तुम्हाला दिलेले होते, त्यांचे अर्थ तुम्हाला मराठीत लिहायचे होते. तर कवितेत झरोका हा शब्द खिडकी या अर्थाने आलेला आहे आणि कसब हा शब्द कौशल्य या अर्थाने आलेला आहे. त्याच्यानंतर वस्तू कवितेत स्नेह हा शब्द प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी या अर्थासाठी आलेला आहे आणि निखालस थोडासा वेगळा शब्द होता, पण कवितेत प्रामाणिक या अर्थाने तो कवितेत आलेला आहे. त्याच्यानंतर रस ग्रहण करण्यासाठी तुम्हाला 2 ओळी देण्यात आलेल्या होत्या. तर खोद आणखी थोडेसे या कवितेतील या ओळी होत्या. तुम्हाला यांचं रसग्रहण करायचं होतं. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य अशा 3 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला हे रसग्रहण करायचं होतं. तर 4 मार्कासाठी हा प्रश्न अत्यंत सोपा आणि साधा होता. त्याच्यानंतर विभाग 3 म्हणजे प्रश्न क्रमांक 3. तर स्थूल वाचनासाठी हा प्रश्न दिलेला होता विभाग 3 मध्ये. तर तिघीही स्थूल वाचन ही पुस्तकातलेच आहेत, पुस्तकाच्या बाहेरचे विचारण्यात आलेले नाहीत. ओके. तर पहिलं स्थूल वाचन होतं. पहिला प्रश्न होता की भरकटलेल्या मुलांना रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात तुम्हाला व्यक्त करायचे होते. 3 मार्कासाठी हा प्रश्न होता. त्याच्यानंतर दुसरा गिरजाकीर यांच्या यडबंबू ढब्बू या बाल कादंबरीतील विनोद तुमच्या शब्दात व्यक्त करा. त्याच्यानंतर 3 होतं की व्युत्पत्ती कोशाचे कार्य. हा अगदी सोपा प्रश्न होता. 3 मार्कासाठी व्युत्पत्ती कोशाचे कार्य तुम्हाला लिहायचे होते. त्याच्यानंतर विभाग 4 म्हणजे प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकावर आधारित कृती सोडवायची होती. त्याच्यात पहिला प्रश्न होता की समास तुम्हाला ओळखायचा होता. सामासिक शब्द तुम्हाला दिलेले आहेत, त्यांचा समास तुम्हाला ओळखायचा होता. तर विट्टी आणि दांडू, तर ह्या शब्दाचा विग्रह विट्टी आणि दांडू असा होतो, म्हणजे हा इतरेतर द्वंद्व समास आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता की नील कमल, नील असे कमल, तर नील असे कमल म्हणजे हा कर्मधारे समास आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरा होता पंचपाळे, 5 पायांचा समूह म्हणजे हा द्विगु समास आहे. तर भाजीपाला, भाजीपाला वगैरे असं आपण म्हणतो, याचा विग्रह असा होतो, त्यामुळे हा समाहार द्वंद्व आहे. ओके. सो तर पुढचा प्रश्न होता की शब्दसिद्धी. तर खूप सोपा असा 2 मार्क मिळवून देणारा हा प्रश्न होता. 4 शब्द तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्यात प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द असे तुम्हाला मांडायचे आहेत. तर पहिला शब्द होता अभिनंदन. अभिनंदन, नंदन ह्या शब्दाला अभि हा उपसर्ग लागलेला आहे, म्हणून हा शब्द उपसर्ग घटित आहे. पुढचा प्रश्न होता हळूहळू, हा अभ्यस्त शब्द आहे. त्याच्यानंतर सामाजिक, त्याच्यात इक हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हा प्रत्यय घटित आहे. उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक या शब्दाला उप हा उपसर्ग लागलेला आहे, म्हणून उपमुख्याध्यापक हा उपसर्ग घटित शब्द आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिसरा प्रश्न होता व्याकरण विभागातला की वाक्प्रचार दिलेले आहेत, वाक्प्रचारांचे अर्थ आणि त्यांना वाक्यात तुम्हाला उपयोग करायचा आहे. ओके. त्याच्यात पहिला होता की कानोसा घेणे, त्याचा अर्थ आहे मागोवा घेणे. कानोसा घेणे म्हणजे मागोवा घेणे. त्याच्यानंतर आनंद गगनात न मावणे म्हणजे अत्यंत आनंद होणे. त्याच्यानंतर कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. त्याच्यानंतर पित्त खवळणे म्हणजे राग येणे, म्हणजेच संताप होणे, हा देखील त्याचा अर्थ होतो. तर 4च्या 4 वाक्प्रचार तुमच्या पुस्तकातलेच आहेत, त्यामुळे
अर्थही पुस्तकातलाच घ्यावा लागेल. त्याच्यानंतर आ विभाग होता, त्याच्यात प्रश्न क्रमांक 4 मधला आ, त्याच्यात शब्द संपत्ती होती. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे तुम्हाला खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा होता. तर हे देखील पुस्तकातलेच प्रश्न आलेले होते. तर त्याच्यात पहिला होता की दुसऱ्यावर अवलंबून असणारा त्याला परावलंबी असे म्हणतात. दुसऱ्यावर अवलंबून असणारा त्याला परावलंबी असे म्हणतात. त्याच्यानंतर दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. ओके, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. त्याच्यानंतर दुसरा होता की समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचे होते. त्याच्यात पहिला होता पृथ्वीसाठी समानार्थी शब्द सर्वांना माहिती आहे, धरती, धरित्री. आणखी तुम्ही लिहू शकतात, तुम्हाला कोणता तरी एक शब्द लिहायचा होता. त्याच्यानंतर दुसरा आहे की नभ. नभ या शब्दासाठी गगन, ढग किंवा आकाश हे 3 शब्द समानार्थी आहेत, त्यापैकी तुम्हाला एक शब्द लिहायचा होता. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे की विरुद्धार्थी शब्द, अगदी सोपे असे विरुद्धार्थी शब्द. हे देखील पुस्तकातलेच विरुद्धार्थी शब्द तुम्हाला प्रश्नपत्रिकेत विचारले गेलेले होते. तर पहिला प्रश्न आहे की सुरुवात. सुरुवात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शेवट असा होतो किंवा अंत. सुरुवात किंवा अंत, सुरुवातचा अंत किंवा शेवट हे विरुद्धार्थी शब्द आहेत. सोय, सोयचा विरुद्धार्थी शब्द गैरसोय असा आहे. ओके. त्याच्यानंतर चौथा प्रश्न खूप सोपा होता. एका मार्कासाठी प्रश्न होता की राखणदार या शब्दापासून तुम्हाला 2 शब्द लिहायचे होते. यात एक बाब लक्षात ठेवायची होती की राखण आणि दार हे 2 शब्द वगळून तुम्हाला शब्द तयार करायचे होते. तर राख आणि खरा हे 2 शब्द तयार करता येतात राखणदार या शब्दापासून. पण पुढचा प्रश्न होता तुम्हाला लेखन नियमानुसार तुम्हाला लेखन करायचं होतं. अचूक शब्द ओळखायचा होता. कोणतेही 4 शब्द तुम्हाला ओळखायचे होते. 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला गेलेला होता. त्याच्यात पहिला आहे दुर्मिळ. दुर्मिळ शब्द हा शेवटच्या बरोबर आहे. दुर्मिळ हा शब्द अशाच पद्धतीने लिहिला जातो. त्याच्यानंतर पिढी हा शब्द होता, तो दुसरा शब्द बरोबर आहे. पिढी शब्द देखील अशाच पद्धतीने लिहिला जातो. कुटुंब शब्द तुम्हाला प्रश्नपत्रिकेतच दिलेला होता. पहिला उतारा जो पाहिला त्याच्यात कुटुंब शब्द दिलेला होता, म्हणून कुटुंब शब्द हा पहिला बरोबर आहे. त्याच्यानंतर आशीर्वाद शब्द हा 3 नंबरचा बरोबर आहे. बरेच विद्यार्थी आशीर्वाद शब्द अशा पद्धतीचा लिहितात, परंतु हा चुकीचा आहे. आशीर्वाद शब्द अशाच पद्धतीने लिहिला जातो. ओके. त्याच्यानंतर उज्ज्वल हा शब्द आहे. उज्ज्वल हा शब्द पहिला बरोबर आहे. त्याच्यानंतर सामूहिक हा शब्द देखील घोळ करणारा शब्द आहे. सामूहिक शब्द बरेच विद्यार्थी सामूहिक शब्द अशा पद्धतीने लिहितात, परंतु हा चुकीचा आहे. सामूहिक शब्द अशाच पद्धतीने लिहिला जातो. ओके. त्याच्यानंतर विरामचिन्ह तुम्हाला ओळखायची होती. तर पहिला विरामचिन्ह आहे स्वल्पविराम, दुसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह. 1 मार्कासाठी अत्यंत सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर पारिभाषिक शब्द तुम्हाला लिहायचे होते, म्हणजे इंग्रजीत दिलेला शब्द तुम्हाला मराठीत लिहायचा होता. युनिट म्हणजे एकक. युनिट म्हणजे एकक. ओके. आणि ऍक्शन म्हणजे कृती किंवा कार्यवाही. तुम्ही याला कृती सुद्धा लिहू शकतात. ओके. तर त्याच्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 5. उपयोजित लेखन या घटकावर आधारित होता. तुम्हाला 2 कृती दिलेली आहेत, तर त्याच्यापैकी एक कृती तुम्हाला अ मध्ये सोडवायची होती. पत्रलेखन आणि सारांश लेखन असे 2 कृती तुम्हाला होत्या. दोघींपैकी एक तुम्हाला सोडवायची होती. 6 मार्कासाठी हा प्रश्न होता. त्याच्यानंतर त्याच्यातलाच प्रश्न क्रमांक 5 मधला आ, त्याच्यात 3 कृती दिलेली होत्या. 3 कृती दिलेल्या होत्या, त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडायच्या होत्या. जाहिरात लेखन आणि बातमी लेखन अत्यंत सोप्या होत्या. तिघींपैकी एक तुम्हाला सोडवायचा होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 मधला ई, त्याच्यात 3 कृती दिलेल्या होत्या. तिघींपैकी एक कृती सोडवायची होती. 8 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला होता. ओके. सो अशा पद्धतीची 10वी बोर्डाची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका होती. त्याची उत्तर पुस्तिका आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केली. येत्या सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तर पुस्तिका देखील ह्या चॅनलवर अपलोड केली जाईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला प्राप्त होईल.